नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री देवरे SB मराठा विद्याप्रसारक समाजाचे काही कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजाड तालुका बागलाण जिल्हा नाशिक तसेच मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे श्रीमती जिजाबाई रघुनाथ गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदोड येथे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील 1-2 व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भात बरीच माहिती जाणून घेतलेली आहे। तर आज आपण अर्थशास्त्राचा पहिला जो पाठ आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, याच्याविषयी आपण जर मागील घटकाचा किंवा मागील व्हिडिओचा किंवा मागील अध्यापनाचा आढावा घेतला तर त्याच्यामध्ये आपण पहिल्या प्रकरणामध्ये जेवढ्या घटकांचं किंवा जे घटक आपल्याला शिकवायचे आहेत किंवा त्या पहिल्या घटकाचा जो अभ्यासक्रम आहे तो सविस्तर जाणून घेतला होता किंवा परिपूर्ण अभ्यासला होता। मग त्याच्यामध्ये प्रस्तावना होती, अर्थशास्त्राचा शाखा होत्या, त्या अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र व समग्र अर्थशास्त्र। त्या दोन्ही शाखा आपण सविस्तर पाहिल्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पाहिली, सूक्ष्म अर्थशास्त्राचे व स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पाहिली, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ व व्याख्या देखील पाहिल्या। आता आपला जो मुद्दा आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती। विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीच्या संदर्भात शनिवारी 9:10 एक झूम ॲपवरती मीटिंग घेण्यात आली होती किंवा झूम ॲपवरती एक व्हिडिओ लेक्चर घेण्यात आलं होतं। त्या झूम ॲपच्या मीटिंगमध्ये किंवा व्हिडिओ लेक्चरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीविषयी मी सविस्तर माहिती दिली होती। त्या दिवशी लेक्चर घेतलं होतं, परंतु काही विद्यार्थी त्या दिवशी उपस्थित नव्हते आणि झूम ॲपची उपस्थिती संदर्भात लक्षात घेऊन मग मी पुन्हा त्या टॉपिकवरती व्हिडिओ तयार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथून मागे आपल्याला माहिती आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हटलं जातं की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन ज्या शास्त्रामध्ये केलं जातं त्या शास्त्राला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात। आता सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत, एक सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र। त्याच्याविषयी आपणास सविस्तर माहिती आहे। सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात। मायक्रो इकॉनॉमिक्सची या शब्दाची उत्पत्ती मायक्रोस MIKROS या ग्रीक शब्दापासून झालेली आहे, हे देखील माहिती आहे। आता व्याप्ती कशाला म्हणतो किंवा याच शब्दाला किंवा याच मुद्द्याला किंवा याच टॉपिकला एका संदर्भाने देखील ओळखलं जातं, ते म्हणजे अभ्यास विषय। सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती। आता व्याप्ती म्हणजे काय की त्या विशिष्ट घटकाचा किंवा त्या विशिष्ट घटकाची जी माहिती आहे, जी सीमा आहे ती कुठेपर्यंत पोहोचलेली आहे त्याला आपण व्याप्ती म्हणतो। उदाहरणार्थ एखादं पाण्याचं तळ आहे किंवा पाणी साचलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण दगड टाकल्यानंतर तिथं वलय निर्माण होतं आणि वलय निर्माण झाल्यानंतर त्या पाण्याचं विशिष्ट ठिकाणीपर्यंतच वलय जातं का पूर्ण समुद्र व्यापून घेतो तो दगड? नाही, दगड टाकल्यानंतर विशिष्ट ठिकाणी जाते। त्याचप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीला देखील मर्यादा आहेत। म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र पोहोचू शकत नाही, अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट भागापर्यंतच पोहोचू शकतं। जसं एक दगड टाकल्यानंतर तो दगडाची वलय एका विशिष्ट भागापर्यंत पोहोचू शकते, तेवढी त्याची व्याप्ती असते। त्याचप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती देखील ही मर्यादित आहे। आता स्क्रीनवरती तुम्हाला एक तक्ता दर्शविलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती दर्शविलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्राची व्याप्तीचा विचार जर केला तर 3 मुद्द्यांच्या आधारे त्याची व्याप्ती आपणास स्पष्ट करता येते। पहिला आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत। पहिला मुद्दा आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत। दुसरा मुद्दा आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि तिसरा मुद्दा आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत। आता आपणास माहिती आहे की वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांताचा अभ्यास हा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्येच केला जातो किंवा त्याची व्याप्ती ह्या वस्तूच्या किंमत निश्चितेपर्यंतच आहे। त्या वस्तूची
विक्री वगैरे ह्या गोष्टींपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्र पोहोचत नाही. आता वस्तूची किंमत निश्चितीमध्ये दोन मुद्दे आलेले आहेत, एक मागणीचे विश्लेषण आणि दुसरं पुरवठ्याचे विश्लेषण. आता जर सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तूच्या किंमत निश्चितीचा जर अभ्यास करत असेल तर त्याच्यामध्ये त्याला मागणीचं विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण या दोन घटकांचा, या दोन मुद्द्यांचा विचार करावा लागतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही वस्तूची किंमत ही डायरेक्टली ठरत नाही. तुम्ही बाजारात एखादी वस्तू घेऊन गेले विकण्यासाठी आणि तुम्ही म्हटलं की ही वस्तू 50 रुपये किलो जायला पाहिजे, म्हणजेच आपल्या तोंडातून निघालेला शब्द ही त्या वस्तूची किंमत ठरत नाही. किंवा एखादा ग्राहक आला, त्या ग्राहकाने मागितलं की ही वस्तू मला 5 रुपये किलो पाहिजे, म्हणजे आपण 5 रुपये किलोनेही ती वस्तू देत नाही आणि 50 रुपये किलोनेही ती वस्तू घेत नाही. मग त्याच्यासाठी त्या बाजारामध्ये त्या वस्तूला असलेली मागणी आणि त्या वस्तूला असलेला पुरवठा या दोघा घटकांचा विचार करून त्या ठिकाणी वस्तूची किंमत ठरत असते. मुद्दा लक्षात घ्या, एखाद्या बाजारामध्ये जर वस्तूची किंमत जर ठरत असेल तर ती किंमत फक्त त्या ठिकाणी असलेली मागणी आणि त्या ठिकाणी असलेल्या त्या वस्तूचा पुरवठा या दोघांच्या माध्यमातूनच ठरत असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तूच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत मांडत असताना मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण या दोघांचा अभ्यास करावा लागतो. आणि याचा अभ्यास करणं किंवा याची व्याप्ती ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. पुढचा मुद्दा आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. ज्याप्रमाणे वस्तूची किंमत निश्चितीसाठी त्याला सिद्धांत मांडावा लागतो, त्याच्यासाठी त्याला मागणीचा अभ्यास करावा लागतो, पुरवठ्याचा अभ्यास करावा लागतो, त्याचप्रमाणे उत्पादनाचे देखील 4 घटक आहेत आणि ते उत्पादनाचे 4 घटक कोणते ते आपणास माहिती आहे. उत्पादनाचा पहिला घटक आहे भूमी. पहिला घटक उत्पादनाचा भूमी आहे. उत्पादनाचा दुसरा घटक आहे श्रम. उत्पादनाचा तिसरा घटक आहे भांडवल आणि उत्पादनाचा चौथा घटक आहे संयोजक. मुद्दा लक्षात घ्या, उत्पादनाचे 4 घटक आहेत, म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन जर करायचं असेल तर त्या वस्तूच्या उत्पादनासाठी 4 घटक आवश्यक असतात. मग त्याच्यामध्ये पहिला घटक आहे भूमी, दुसरा घटक आहे श्रम, तिसरा घटक आहे भांडवल आणि चौथा घटक आहे संयोजक. आता विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने जर ती भूमी लागवडीखाली घेतली तर त्या भूमीचा मोबदला म्हणून त्याला खंड द्यावा लागतो. म्हणजे उत्पादनाच्या पहिल्या घटकाचा जो मोबदला आहे तो मोबदला म्हणजे काय आहे, खंड. आणि भूमीला त्याचा मोबदला म्हणून खंड दिला जातो. आता इथं मुद्दा बघा काय विचारलेला आहे की उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन घटकाच्या, मग उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आणि मग या उत्पादनाच्या घटकांना मोबदला कोणता कोणता दिला जातो ते पण सांगितलं की खंड दिलं जातं, वेतन दिलं जातं, व्याज दिलं जातं आणि नफा दिला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या भूमीला खंड कसा ठरत असतो हे त्या भूमीच्या उपयोगितेवरती अवलंबून असते. आणि हा खंड ठरवत असताना त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र हे अभ्यास करत असतं. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या ग्रामीण भागामध्ये शेतजमीन आहे, त्या शेतजमिनीला असलेलं मूल्य आणि शहरी भागात असलेली शेतजमिनीला असलेलं मूल्य याच्यामध्ये तफावत असते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तुम्ही एखादं घर जर घेतलं तर ते घर तुम्हाला 1, 2, 3 लाखापर्यंत मिळतं. आणि शहरी भागामध्ये तेवढ्याच जागेचं तसंच घर जर घ्यायला गेलं तर त्याची किंमत 15-16 लाखापर्यंत असते. म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी त्या जमिनीला किंवा त्या भूमीला आपण खंड देतो. मग हा खंड असा वेगवेगळा का आहे बरं? ग्रामीण भागामध्ये 2,000 रुपये एका रूमचं भाडं असतं, तर शहरी भागामध्ये 20,000 रुपये एका रूमचं भाडं असतं. जागा सारखीच असते, तीही जमीनच आहे, ही पण जमीनच आहे. मग या दोघांमध्ये फरक का असतो?
आणि या फरकाचा अभ्यास करणं हेच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्वाचं ध्येय आहे. मग त्या भूमीला खंड कसा द्यायचा? मग त्या ठिकाणी त्या जमिनीची उपयोगिता जास्त आहे म्हणून त्याला अधिक खंड दिला जातो. या ठिकाणी जमिनीची उपयोगिता कमी आहे म्हणून इथं कमी खंड दिला जातो. तसंच त्या जमिनीची गुणवत्तेवरती देखील त्या जमिनीला खंड दिला जातो. म्हणजे एखादी जमीन जर अधिक सुपीक असेल, मुबलक प्रमाणात पाणी असेल, तर त्या जमीन लागवडीसाठी त्या जमीन मालकाला अधिक मोबदला किंवा अधिक खंड दिला जातो, अधिक पैसा दिला जातो. आणि एखादी जमीन पडीक असेल किंवा त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये मुरमाड पद्धतीची जमीन असेल, तर त्या जमिनीपासून मिळणारं उत्पन्न कमी असतं म्हणून त्याला कमी खंड दिला जातो. हा झाला पहिला मुद्दा की भूमीला हा खंड कसा ठरतो. त्याच्या गुणवत्तेनुसार ठरत असतो, त्याच्या उपयोगितेनुसार ठरत असतो. आता उत्पादनाचा दुसरा घटक आहे श्रम. विद्यार्थी मित्रांनो, श्रम हा काम करतो आणि त्या श्रमाचा मोबदला म्हणून त्याला वेतन दिलं जातं. मग आता वेतन देत असताना त्या वेतनाचा अभ्यास करणं किंवा या श्रमिकाला वेतन ठरवत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र कसा अभ्यास करत असेल. बघा, एखादा शेतमजूर सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत शेतात काम करतो, त्याला 200 रुपये मजुरी दिली जाते. मुद्दा लक्षात घ्या. एखादा शेतमजूर सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत शेतात काम करतो, त्याला 200 रुपये मजुरी दिली जाते किंवा 150 रुपये मजुरी दिली जाते, म्हणजे त्याला वेतन दिलं जातं तेवढं. तर एखादा व्यक्ती 2च तास ऑफिसात काम करतो, तरी त्याला महिन्याला 30,000 रुपये पगार म्हणजे 1,000 रुपये वेतन दिलं जातं. ही तफावत का असते? एखाद्या व्यक्तीला 2 लाख रुपये पगार असतो, म्हणजेच त्याचा दिवसाचा विचार जर केला तर 6,000 रुपये 7,000 रुपये प्रति दिवस त्याचं वेतन असतं. मग असं का? हाही त्याच घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम करतो, तोही त्याच घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम करतो. मग दोघांच्या वेतनमध्ये एवढा फरक का? आणि या फरकाचा अभ्यास करणं हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्वाचं ध्येय आहे आणि हीच त्याची व्याप्ती आहे. तर आता त्या कामगाराच्या किंवा त्या श्रमिकाच्या कुशलतेवरती त्याला वेतन दिलं जातं. म्हणजे त्या आता ज्याला 3,000 रुपये प्रति दिवसाचं वेतन दिलं जातं, त्याची शिक्षणाची गुणवत्ता अधिक असते, त्याच्या अंगी अनेक प्रकारचे गुण असतात, त्याने वेगवेगळ्या प्रकारचे कला आत्मसात केलेल्या असतात, म्हणून त्याला मिळणारं वेतन हे जास्त असतं. आणि जो शेतात सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत काम करतो, त्याच्या अंगी कुठलीही कला नसते, म्हणून त्याला मिळणारं वेतन हे कमी असतं. पुढचा मुद्दा आहे व्याज. व्याज हे भांडवलाचा मोबदला म्हणून दिलं जातं. व्यवसायात गुंतवलेला जो पैसा असतो त्याला आपण भांडवल म्हणतो आणि ह्या भांडवलाचा मोबदला म्हणून आपण जी रक्कम दिली जाते त्याला व्याज म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, व्याज ठरवत असताना देखील पैशाच्या गरजेवरती किंवा पैशाच्या आवश्यकतेवरती असतं. जर एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या घटकाच्या उपयोगितेवरती व्याज अवलंबून असतं. आता तुम्ही गृहकर्ज घ्या किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये होम लोन म्हणतो. होम लोन घेतल्यानंतर होम लोनवरती आकारलं जाणारं व्याज अधिक असतं. तर शेतकऱ्याने त्याच्या शेतजमिनीवरती किंवा पीक कर्जासाठी जो पैसा घेतलेला राहतो तर त्याच्यावरती आकारलं जाणारं व्याज हे कमी असतं. म्हणजेच व्याज हे भांडवलाच्या गरजेवरती अवलंबून असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला भांडवलाची तीव्र गरज असेल तर त्याला अधिकाधिक व्याज देऊन त्या भांडवलाची निर्मिती करावी लागते. आणि एखाद्या व्यक्तीला भांडवलाची आवश्यकता नसेल तर त्याला त्या भांडवल निर्मितीसाठी जास्त व्याज देण्याची आवश्यकता नसते. आणि उत्पादनाच्या या तिघ घटकांना त्यांचा मोबदला दिल्यानंतर उत्पादनाचा चौथा जो घटक आहे तो संयोजक आहे. आणि या संयोजकाला या वरील तिन्ही घटकांना त्यांचा मोबदला देऊन जी रक्कम शिल्लक राहते ती त्या संयोजकाचा नफा किंवा तोटा असतो. म्हणजे उदाहरण घ्या, एखाद्या शेतकऱ्याने 100 रुपये
उत्पन्न झालं, 100 रुपये उत्पन्न झालं. मुद्दा लक्षात घ्या, उत्पन्न हे पैशामध्ये गणलं जातं आणि उत्पादन हे नगदसंख्येमध्ये गणलं जातं. एखाद्या व्यक्तीला 100 रुपये उत्पन्न झालं, ते 100 रुपये उत्पन्नामध्ये त्याने जमीन लागवडीसाठी घेतली होती, म्हणजे भूमी लागवडीसाठी घेतले, तर भूमीचा मोबदला म्हणून खंड त्याने 30 रुपये देऊन टाकले. त्याने त्या जमिनीसाठी कामासाठी श्रमिक आणले होते, त्या श्रमिकाचं वेतन म्हणून त्याने 20 रुपये देऊन दिले. त्याने भांडवलासाठी 20 रुपये आणले होते, त्याचं व्याज त्याने 10 रुपये दिले. म्हणजे त्याचा एकूण खर्च किती झाला? खंडासाठी 30, श्रमिकाचं वेतन 20, व्याजाचे 10, असं किती झाले? 30 आणि 30 60 रुपये, उरले किती? 40 रुपये. 40 रुपये हा त्या संयोजकाचा नफा आहे. आणि या संयोजकाला नफा कसा मिळतो याचा देखील अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातं किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये केलं जातं. आणि पुढचा मुद्दा आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा जर विचार केला तर अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राद्वारे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता या तिन्ही घटकांचा सविस्तर अभ्यास केला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा विश्लेषण करण्यासाठी उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एकूण किती उत्पादन क्षेत्र आहेत आणि त्याची कार्यक्षमता किती आहे. म्हणजे एखादा उद्योग असेल, त्या उद्योगामध्ये एका दिवसाला किती वस्तूची निर्मिती केली जाते, ही त्या उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता असते. आता उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे एखाद्या उद्योगामध्ये जर 50 वस्तूची निर्मिती होत असेल आणि त्या वस्तूच्या निर्मितीचा उपभोग घेणारे जर 50 ग्राहक असतील, तर ही त्या उपभोग क्षेत्राची किंवा त्या उत्पादन क्षेत्रातील उपभोग कार्यक्षमता असते. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे याच्यामध्ये दोघांमध्ये उत्पादन क्षेत्र आणि उपभोग क्षेत्रामधून मिळणारं जे उत्पादन असतं किंवा जे उत्पन्न असतं त्याचं एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणून गणलं जातं. अशा प्रकारे हा मुद्दा पाहिला आपण की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता या व्याप्तीमध्ये आपण आपल्या स्क्रीनवरती जो डायग्राम दिलेला आहे तो डायग्राम ॲज इट इज उतरवायचा आहे, याचं पाठांतर करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की या मुद्द्याद्वारे तुम्हाला नोट्स तयार करायच्या आहेत. याचा पुढचा जो मुद्दा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, ती वैशिष्ट्ये आपण पुढील लेक्चरला बघणार आहोत.